पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजीचे पत्र क्रमांक BCC 1123 प्र 7416 क द्वारे भरतीला स्थगिती देताना पेसा संदर्भात न्यायिक अधिकार असलेल्या माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय राज्यपाल महोदय व राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब यांना विश्वासात घेतले नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून अनुसूचित जमातीचा उमेदवारांना भरती प्रक्रियेपासून डावलण्यात आले। मात्र या ठिकाणी बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या देऊन त्यांना रुजू करून घेतले आहे। उपयुक्त उपोषणास अनुसूचित क्षेत्रातील पेसा 13 जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी व पेसा क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत जाहीर पाठिंबा लेखी स्वरूपात दर्शविला आहे। येत्या 20 ऑगस्ट 2024 पर्यंत शासनाने उमेदवारांचा रास्त मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 21 ऑगस्ट 2024 पासून सामाजिक संघटना व ग्रामपंचायत स्तरावरून आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या माध्यमातून एक प्रचंड राज्यव्यापी जनआंदोलन केले जाईल। राज्यातील पूर्ण पेसा क्षेत्रातील आदिवासी 13 जिल्ह्यात तालुक्यात ग्रामपंचायत व खेडोपाडी आरोग्य सेवा सोडून इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालयांचे कामकाज उमेदवारांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येईल असे आपणास कळविण्यात येत आहे। वरील अनुषंगाने या विषयावर शासनाने तात्काळ उचित कार्यवाही झाली नाही तर आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी लोकांना पेसा क्षेत्रामध्ये नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, ठेकेदारी किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे शासकीय निमशासकीय या ठिकाणी काम करण्यास ग्रामपंचायत ठराव घेऊन गावागावात पेसा क्षेत्रात बंदी घालण्यात येईल। महाराष्ट्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी सन 2014 सुरू झाल्यापासून आदिवासी पेसा क्षेत्रातील तळागाळातील मुलांनी खूप साऱ्या हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेऊन आज नोकरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली आदिवासी समाजाची ही पहिलीच पिढी आहे आणि त्यांच्या नोकरीवर आज गदा आणली आहे। बिगर आदिवासी उमेदवारांना नोकरी व आदिवासी उमेदवारांना न्यायालयीन प्रलंबित विषय म्हणून नोकरीपासून वंचित ठेवण्याच्या या शासनाच्या दुहेरी भूमिकेमुळे पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक नामुष्की ओढावून उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। उपरोक्त अनुसूचित क्षेत्रातील पेसा 13 जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी व पेसा क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी रस्त्यावर उतरून जनव्यापी आंदोलन करणार असे ठरविले आहे। या विषयान्वये राज्यात कायदा व सुव्यवस्था याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सदरील निवेदन आपणास सविनय सादर करीत आहोत। दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून राज्यव्यापी जनआंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झाल्यास त्याला आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्य नियोजित जबाबदार राहणार नाही। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।